नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। शिक्षकांना चांगले दिवस येणारच आहेत मित्रांनो। का ते सांगतो, पुढील 6 महिने जे विद्यार्थी सिरियसली स्टडी करतील त्या विद्यार्थ्याला आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने शिक्षक होता येणार आहे। रडत राहू सारखं मी कामच करते, मी कामच करतो, माझा संसारच आहे, मला 2 लेकरच आहे, माझी संयुक्त कुटुंब पद्धत आहे, हे बंद करा नाटक। सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही सगळं काम करा, पण कॉम्पिटिशन मध्ये, स्पर्धेमध्ये जबरदस्त उतरायचं हे डोक्यामध्ये ज्याच्या सेट आहे तोच या एक्झाम पास करू शकणार आहे। पहिला मुद्दा, टीईटी परीक्षा 10 नोव्हेंबरला आहे मित्रांनो, 10 नोव्हेंबर बरोबर। पुन्हा त्यानंतर सीटीईटी परीक्षा आहे लगेच 1 डिसेंबर रोजी। आणि मार्च मध्ये साधारणपणे मी मार्च सांगतोय, पुढे मागे होऊ शकतं, मार्च मध्ये टेट एक्झाम होणार आहे। आणि या सर्व परीक्षा तुम्हाला क्रॅक करायच्या असतील तर आजपासून आपल्या मनाला ठरवून टाका, मी 4 तास अभ्यास करणार आहे। आता मग सर कडक बोलले, अरे मी प्रामाणिक बोललो आणि रिअल बोललो, लक्षात घ्या, प्रामाणिक बोललो आणि रिअल बोललो। या 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 आम्ही तुम्हाला 1 महिन्यात पास करू, 30 दिवसात पास करू, एवढ्या सोप्या परीक्षा नाही तो, हे माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्हाला। या 3ही परीक्षा डोळ्यासमोर ठेवून आपण जे काही विद्यार्थ्यांना क्रॅश कोर्स देतो त्यासाठी माझा संपर्क क्रमांक किती देतो मित्रांनो, मी आजपर्यंत कोणत्याच विद्यार्थ्याला कन्व्हिन्स करून आणलेलं नाही, लक्षात ठेवा। डायरेक्टली मी माझं रियालिटी दाखवतो, ग्रो अकॅडमीवर बघून घ्या, त्यानुसार विद्यार्थी जास्तीत जास्त जोडले जातात, एवढंच काम करत असतो। मार्केटिंगचा फंडा आपला कुठलाच वेगळा नाही, सरळ विद्यार्थ्यांचा विश्वास आणि विद्यार्थ्याला दिलेला यापूर्वीचा रिझल्ट म्हणजेच अकॅडमीची सरळ जाहिरात आहे। मला जे काही ऍडमिशन आज दिलेले, ज्या लोकांचा मागच्या वर्षी रिझल्ट आला होता त्या लोकांनी एकाएकाने 10 ऍडमिशन पाठवलेले आहेत मित्रांनो। कारण विश्वासार्हता, दुसरी गोष्ट सातत्यपणा, क्लासमध्ये सातत्यपणा ठेवतो। टीईटी असू द्या, सीटीईटी असू द्या, टेट एक्झाम असू द्या, कमी म्हणजे ज्या वेळेस विद्यार्थ्यांकडे अर्ज नसतात किंवा विद्यार्थ्याकडे नोटिफिकेशन नसतं त्यावेळेस सुद्धा विद्यार्थ्याकडून तयारी करून घेतली जाते। कारण एवढी पण हलक्यात परीक्षा घेऊ नका, किमान 4 तास तरी काढून अभ्यास केला तरच आपल्या नावापुढे शिक्षक लागणार आहे, हे डोक्यात ठेवा। आणि आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपण भाषा निवडीबाबत व इतर सिलेबस बाबत डिस्कस करणार आहोत। चला तर मग मित्रांनो, आता मी सध्या सीटीईटीच्या वेबसाईटवर आहे, पाहू शकता तुम्ही सीटीईटीच्या वेबसाईट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा, परीक्षेची पद्धत जाणून घ्या। याची पीडीएफ हवी असेल तर माझा @hpundeSir @hpundeSir या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या मित्रांनो, तिथेही मी पीडीएफ टाकतो, ठीक आहे। आता चला मित्रांनो, न्यूज बुलेटिन, इन्फॉर्मेशन बुलेटिन काय सांगते बघा। या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये सांगितलेलं आहे की बघा, 17 तारखेपासून म्हणजे 17 सप्टेंबर टू 16 ऑक्टोबर मित्रांनो लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या। कारण तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये जर सेंटर पाहिजे असेल तर पटकन फॉर्म भरायचं, विषय मिटवून टाकायचं, चुका नाही करायच्या। सगळ्यात महत्त्वाचं, चुका केला तर सर्टिफिकेट येणार नाही, लक्षात घ्या। दुसरा मुद्दा, परीक्षा कधी होणार, 1 डिसेंबर 2024 परीक्षा कधी होणार आहे, 1 डिसेंबर 2024। 10 नोव्हेंबरला टीईटी एक्झाम, 1 डिसेंबरला सीटीईटी एक्झाम आणि टेट एक्झाम मार्च मध्ये जर झाली तर आपल्या येत्या उन्हाळ्यामध्ये आपलं मोठं सेलिब्रेशन आपली फॅमिली करायला मोकळं असेल, लक्षात घ्या। त्यासाठी बी सिरियस, बी केअरफुली, या परीक्षा पास करणं तुम्हाला आवश्यक आहे। चला, त्यानंतरचा तिसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला आता याच्यामध्ये कन्फ्युजन म्हणजे पहिला पेपर दुसरा पेपर द्यायचं कोणी, बघा लक्षात घ्या। डीएड झालेला आहे, फक्त डीएड 12वीवर डीएड झाले त्यांनी पहिला पेपरच द्या, आणि 12वीवर डीएड प्लस ग्रॅज्युएशन झाले, पहिला दुसरा दोन्ही द्या। त्यानंतर बीएडच्या लोकांनी सेकंड पेपर देऊन टाका, विषय मिटवून टाका, ठीक आहे। आता मी मेन मुद्द्याकडे जाणार आहे, भाषा निवड याच्याबद्दल असलेलं तुमचं कन्फ्युजन। आता फीस वगैरे काय कॉमन आहे ते परत प्रत्येक वेळेस आपण सांगण्यात काय अर्थ नाही, दरवेळेस सांगत असतो आपण फीस एवढी आहे तेवढी आहे। तुमचं राहतं ते भाषा निवडीत बऱ्याच विद्यार्थ्यांचे बरेच प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही हे स्वतः बुलेटिन वाचायला शिका रे बाबांनो। बारीक बारीक गोष्टी आहेत, तुम्हाला करणं गरजेचं आहे। हे पहा,
मित्रांनो इथे तुम्हाला 2 भाषा निवडणं गरजेचं असतं. याच्यामध्ये 2 भाषा निवडणं गरजेचं असतं. हे बघा, चाहे सीडीपी, मॅथेमॅटिक्स, इन्व्हायरमेंटल स्टडीज, लँग्वेज 2 आहेत. पहिली लँग्वेज, दुसरी लँग्वेज, 2 लँग्वेज आहेत. त्यानंतरचा दुसरा मुद्दा, हा पहिला पेपर झाला आणि पहिल्या पेपरमध्ये भाषा आहेत 20. किती भाषा आहेत? 20 भाषा आहेत. आता यातल्या 2 निवडायचं, सारख्या सेम भाषा निवडायची गरज नाही, निवडायचं पण नाही. आता मुद्दा असा आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं, सर मी पहिली भाषा मराठी निवडली, दुसरी भाषा हिंदी निवडली. पहिली भाषा मराठी निवडली, दुसरी भाषा हिंदी निवडली. बाकीच्या विषयाचा पेपर कोणत्या भाषेत येईल? हा महत्वाचा मुद्दा आहे. बाकीच्या विषयाचा पेपर कोणत्या भाषेत येईल? मित्रांनो, या परीक्षेचं पॅटर्न तुम्ही यातली कुठल्याही 2 लँग्वेज निवडलात तरी या परीक्षेचं पॅटर्न हिंदी अँड इंग्लिश आहे. तुम्ही उर्दू निवडा, कन्नड निवडा, त्यानंतर बेंगॉली निवडा, मणिपुरी, खासी, नेपाळी, मिझो, तेलुगू, तामिळ, तिबेटियन, संस्कृत, काहीही निवडा, म्हणजे तुम्हाला जे सोपं जाईल ते. पण तुमचा बाकीच्या विषयांचा पेपर म्हणजे सीडीपीचा असेल, इन्व्हायरमेंटल स्टडीचा असेल, तो पेपर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश मध्येच वाचून द्यावा लागतो. लक्षात ठेवा, हिंदी इंग्लिश वाचून द्यावा लागतो. तिथे परीक्षेचं माध्यम विचारलं जातं मित्रांनो, परीक्षेच्या माध्यमाच्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं असतं? हिंदी किंवा इंग्लिश टाकायचं असतं. लक्षात घ्या, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पेपरची व्यवस्थित तयारी करायची असते. जर तुम्हाला पेपर खालीवरी आला, मुद्दा बघा, आपली भाषा कोणती आहे आपण माइंडला सेट करून ठेवायचे. मराठी आहे तर मराठीवर जावा, हिंदी व्याकरण आहे तर हिंदीवर जावा. मराठी व्याकरण पहिली भाषा ठेवलात का दुसरी ठेवलात हे सुद्धा बघा. हिंदी पहिली ठेवलात का दुसरी ठेवलात ते बघा. आपले सीडीपी आहे, सामाजिक शास्त्र आहे की मॅथ सायन्स आहे, पेपर हातात पडल्या हे चेक करणं गरजेचं आहे. सरळ साधं सोपं गणित आहे मित्रांनो. ठीक आहे, चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या मित्रांनो. बघा सेकंड पेपरची काय कंडिशन असते. बघा सेकंड पेपरला जर बघितलं, सीडीपी 30 गुणाला, मॅथ अँड सायन्स, ज्या लोक बीएससी बीएड वगैरे झालेली आहेत त्यांना मॅथ सायन्स घेता येतं आणि सोशल स्टडीज हे जे काही बीएड झालेले लोक आहेत त्यांना सोशल स्टडी घेता येतं. याच्यामध्ये सुद्धा कंपल्सरी लँग्वेज आहेत 2 मित्रांनो, फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज. फर्स्ट लँग्वेज आणि सेकंड लँग्वेज या पद्धतीने आपल्याला दोन्ही लँग्वेज सिलेक्ट करायचे असतात. सेकंड पेपरला आपण पाहू किती लँग्वेज आहेत. बघा किती लँग्वेज आहेत? 20च लँग्वेज आहेत. यात कोणत्या लँग्वेज घ्यायचं हे ठरवू शकता. आता लक्षात घ्या मित्रांनो, त्यानंतर बघा काय म्हटलंय, लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर. पोरांनो लक्षात घ्या, लँग्वेज ऑफ द क्वेश्चन पेपर इथं खूप महत्वाचा पॉइंट आहे. मेन क्वेश्चन पेपर शाल बी बिलिंगली हे जरा इंग्लिश कमी येते, हिंदी व इंग्रजी मध्ये येतो. बाकीचे विषय हे तुमचे हिंदी व इंग्रजी मध्ये येतात. आता मला परत उद्यापासून मेसेज चालू होतात, सर मी मराठी आणि इंग्लिश निवडलं तर मला मराठीतून बाकीचे विषय येतील का? अरे बा, सेंट्रल टीईटी एक्झाम आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हिंदी आणि इंग्लिश मध्येच येतात. इतकं इरिटेट करतात, करू नये असं माझे. कृपया तुम्ही स्वतः सुज्ञ व्हा, तोपर्यंत या परीक्षा पास होता येणार नाही. तुम्ही जर टाइमपास वर घेतला तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सध्या काम करता तिथंच आयुष्य काढावं लागेल. अशी सिच्युएशन येईल काही दिवसांनी की आपल्याकडे पैशाची कमतरता भासली की परत परीक्षेच्या तयारीला लागावं लागेल. त्यामुळे वय असेल तर तयारी करायला कुठलीच हरकत नाही. आगामी काळात शिक्षक व्हायचं म्हटलं, साध्याही शाळेचं शिक्षक व्हायचं म्हटलं तर पात्रता परीक्षा पास असणं गरजेचं आहे. हे स्पष्ट होणार आहे मित्रांनो. त्यामुळे या पात्रता परीक्षा दणकून पास करणं आवश्यक आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी इथे पाहणं गरजेचं आहे. हे सर्व मुद्दे आपल्या कडक आणि रांगडी स्वभावाच्या आणि भाषेमधून तुम्हाला समजून आलेले असतील.
जर तुम्हाला काही समजलंच नसेल याच्या पलीकडेही तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. ज्याच्या भावना दुखवल्या, ज्याला वाईट वाटलं मी शिक्षक असून हे सर असे का बोलतायत, मित्रांनो सत्य परिस्थिती सांगतोय मार्केटमधली. तुम्ही जर हुशार असाल तर तुम्हाला शेलोट, आणि येत्या आगामी काळामध्ये हुशार बनण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण शेलोट. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.